पालघर संघाकडे मात्र आपण जर पाहिलं तर बॉलिंग स्क्वॉड जो आहे बऱ्यापैकी गोलंदाज जे आहेत ते आज रत्नागिरीवरून ही स्पर्धा खेळण्यासाठी मात्र आज आपल्या वडाळ्याच्या सहकार नगरला आले आहेत. वाय चषक कोणाला खेळायची इच्छा नसते. प्रत्येक अंडरआर्म बॉक्स क्रिकेटरचं हे स्वप्न आहे की आयुष्यात एकदा तरी वाय चषक खेळायचा. गेल्या वर्षी कणकवलीचा संघ सुद्धा आपण पाहिला होता. यावर्षी रत्नागिरीचे काही खेळाडू आहेत, रायगडचे काही खेळाडू आहेत, सिंधुदुर्गातूनही काही खेळाडू आले आहेत. एक खेळाडू तर परवाच्या दिवशी आपण ऐकलं होतं की तो वाय चषक खेळण्यासाठी गोव्यावरून फ्लाईट पकडून सकाळी आला होता. या वाय चषकाचं वेळ पहा किती आहे खेळाडूंमध्ये. यावेळेला जबरदस्त स्ट्रोक खेळला गेलाय फैजानच्या बॅटमधून. रन मिळतील 4 आणि येतोय हा वाय चषक चौकार. पहिला चौकार या डावातला आपल्याला पाहायला मिळतोय, या मॅच मधला आपल्याला पाहायला मिळतोय फैजानच्या बॅटमधून. घुटना टेक और ये चौका देख, लाजवाब घुटना टेक चौकार येतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7. 2 चेंडू शिल्लक आहेत. उद्या फायनल डे आहे. सगळ्यांनाच उत्सुकता आहे उद्याच्याही दिवसाची. रविवारचा दिवस आहे. मला वाटतं हजारोंची गर्दी उद्या या मैदानावरती पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळू शकेल. आणि हा व्हाईट बॉलचा इशारा. ही फक्त स्पर्धा नाहीये तर खऱ्या अर्थाने हा क्रिकेटचा कुंभमेळा आहे. संध्याकाळी आपण जर पाहाल तर समोरच्या बाजूला बरेच स्टॉल लागतात. आलेल्या प्रेक्षकांसाठी खाण्यापिण्याची सोय सुद्धा त्या ठिकाणी आहे. तुम्ही तिकडे जाऊन जेवू शकता, तिकडे नाश्ता करू शकता. तिकडे आमचं मॅक्विनोचं स्टॉल सुद्धा आहे. तिकडे तुम्हाला आकर्षक झिपर्स, अगदी फंकी कॅप्स, फंकी जॅकेट्स सर्व काही त्या ठिकाणी खरेदी तुम्ही करू शकता. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आपण झालेली बघतोय ती पहिल्या षटकाखेरीज 9 धावा. कोणती विकेट नाहीये. 9 रन्स स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळत आहेत. पालघरच्या विविध गावांमधून आलेले हे सर्व खेळाडू आपल्याला बघायला मिळत आहेत. सध्या स्ट्राईक वरती फैजान स्काय रायडर मॅच टाइम स्पोर्ट्स कडून. बॉलिंगसाठी मात्र आपण जर पाहिलं तर वामिका स्टार पालघर कडून बरेच गोलंदाज जे आहेत ते रत्नागिरीहून खास आले आहेत ही स्पर्धा खेळण्यासाठी. पहिली ओव्हर ज्या वेळेला आपण बघितली ईशानने हाताळली. ईशान सुद्धा रत्नागिरीहून आलाय. सध्या बॉलिंगसाठी मात्र आता फैजान येतोय. बॅटिंगसाठी सुद्धा फैजान आहे आणि बॉलिंगसाठी सुद्धा फैजान आहे. फैजान विरुद्ध फैजान असा हा सामना आपल्याला सध्या बघायला मिळेल. हा सुद्धा खेळाडू रत्नागिरीवरून आलाय ही स्पर्धा खेळण्यासाठी. या खेळाडूला राजापूर एक्सप्रेस म्हणून सुद्धा ओळखलं जातं. फैजान आज थेट राजापूर जिल्ह्यातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूरवरून आज ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. कोकणातले बरेच खेळाडू आपण आज अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये नावलौकिक करताना बघतोय. ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा आता रत्नागिरी काही मागे राहिलं नाहीये. कोकणातलेही बरेच ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेटपटू आपण पाहतो. सध्या ISPL मध्ये दर्शन बांदेकर हा खेळाडू मात्र सिलेक्ट झालाय यावर्षी. तशीच अंडरआर्म बॉक्स क्रिकेट मधली सुद्धा काही फेमस नावं आहेत, चर्चेतली नावं आहेत ती आज या वाय चषकात आपल्याला बघायला मिळतील. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्याचा हा खेळाडू अर्थात फैजान आता बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल. राईट आर्म राऊंड 6 टू गो. फैजान वर्सेस फैजान. पहिला बॉल ओव्हर नंबर 2. पहिला बॉल. काय बॉल टाकलाय. का मला राजापूर एक्सप्रेस या नावानं ओळखलं जातं त्याची प्रचिती त्याने पहिल्याच बॉलवर देऊन टाकली आहे. असं वाटतंय की वंदे एक्सप्रेस धावते कोकण कन्याच्या बाजूला. पण कोकण कन्या तिची मजाच वेगळी आहे. चोरट्या धावेचा प्रयत्न. सिंगल घेतलीये फैजानने फैजानच्या गोलंदाजीवर. आजही कोकणातल्या चाकरमान्यांना त्या ठिकाणी मात्र कोकण कन्याने प्रवास करायला आवडतो. मांडवीने प्रवास करायला आवडतो. तुतारी एक्सप्रेस आहे.
निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत मात्र ट्रेन मधल्या येणाऱ्या स्टॉल्स येणाऱ्या सर्व आमच्या खाऊ विक्रेत्यांकडून खाऊ घेतात विकत आणि त्यानंतर मात्र खात खात आपल्या कोकणातला प्रवास करत असतात सर्व कोकणकर. ओहो परफेक्ट यॉर्कर या वेळेला चुरट्या धावेच्या प्रयत्नामध्ये आपल्याला पाहायला मिळतात फलंदाज. सिंगलने धावसंख्येचा मात्र जाऊन पोहोचला आकडा तो 11 या धावसंख्येवर. राजापूर एक्सप्रेस पुन्हा एकदा फैजान विरुद्ध पैजान. या वेळेला मात्र नो बॉलचा इशारा आलाय त्यामुळे बॅटर मात्र सुरक्षित असेल. विकेट मिळणार नाही रन काउंट होईल. धावसंख्या झाली आहे ती 12. दुसरी ओव्हर सुरू आहे. 3 बॉल पूर्ण 3 बॉल शिल्लक. फुलटॉस बॉल या वेळेला मात्र या नो बॉल नंतर मात्र हा फुलटॉस बॉल हाताळला गेला आणि त्यावर आलाय चौकार. फैजानच्या गोलंदाजीवर फैजानच्या बॅटमधून एक बहारदार चौकार. राजापूर एक्सप्रेस चांगला वेग आहे परंतु लाईन आणि लेंथ वरती कंट्रोल नव्हतं. यावेळेला अगदी बॅटवर हाताळलेला बॉल हा अगदी बेरर चेक होता. त्याच्यावरती 4 धावा लिहिल्या आणि पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर डिपॉझिट केलं. टोटल स्कोर झालाय तो आता मात्र 16 धावा. राईट आर्म राऊंड 2 टू गो. भन्नाट वेग पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आलाय. 7 धावा आतापर्यंत खर्च केलेत फैजानने. एक चौकार 2 सिंगल 1 नो बॉल आणि आता 1 टू गो. मला वाटतं प्रेक्षक अजित निकम सरांना सुद्धा मिस करत असतील. संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र त्यांना सुद्धा आपण बघणार आहोत. यावेळेला मनगटी फटका शेवटच्या चेंडूवरती आली आहे सिंगल आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या बिनगडी बाद जाऊन पोहोचली आहे ती 17 या धावसंख्येवर. 8.5 ची सरासरी आहे. 5 षटकांचा सामना आहे आणि याच सरासरीने जर धावफलक पुढे थांबत या ठिकाणी गेलं जवळपास 45 धावांपर्यंत धावा अपेक्षित केल्या जात आहेत. 2 ओव्हर नंतर 17 धावा धावफलकावरती कोणतीही विकेट आलेली नाहीये. एका बाजूला निखिल आणि फैजान स्काय रायडर मॅच टाइम स्पोर्ट्स भटवाडी घाटकोपर कडून बॅटिंग युनिटचं प्रतिनिधित्व करतायत. तर पहिली ओव्हर ईशान्य हाताळली 9 धावा खर्च केल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये मॅन फ्रॉम रत्नागिरी राजापूर एक्सप्रेस फैजान गोलंदाजीसाठी आला. 8 धावा त्यांनी खर्च केल्या आहेत आणि आता बॉलिंगसाठी आता मोईन आलाय. म्हणजे जवळपास बॉलर जे आहे ते रत्नागिरीचे आहेत. मोईन सुद्धा रत्नागिरीचा खेळाडू आहे. ओव्हर द विकेटचा मारा त्याने निवडलाय. फैजान आहे स्ट्राईकवर. पहिला चेंडू या वेळेला अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय मोईनच्या माध्यमातून. यावेळेला मनगडी फटका पुन्हा एकदा ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेला बॉल जातोय. पुन्हा एकदा जबरदस्त स्वीप पाहायला मिळेल आणि बॉल मात्र जातोय. अडवलाय का पाहूया. मला वाटतं हा चौकार आहे. येस 4 धावा. लाजवाब स्वीप पाहायला मिळाला आणि या स्वीप सोबत धावसंख्येच्या आकड्यात मोठा बदल घडतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 22 या धावसंख्येवर या चौकारासोबत. जबरदस्त स्ट्रोक केले जात आहेत निखिल सारंगच्या माध्यमातून आणि हाही खेळाडू रत्नागिरीचा आहे. म्हणजे रत्नागिरीच्या गोलंदाजावर रत्नागिरीच्या फलंदाजाचं आक्रमण या वेळेला बघायला मिळतंय.
फुल टॉस बॉल होता, या वेळेला समोर फटका खेळायचा, बॉल अडवला, बॉल गेला कुठे कळालं नाही, पण चांगली फिल्डिंग. फिल्डरला वाटलं बॉल मागे गेला, पण त्यांनी बॉल अडवलाय. या वेळेला चुकीचा फटका, निखिलला माघारी परतावं लागेल आणि रत्नागिरीच्या बॉलरला, रत्नागिरीच्या फलंदाजाची विकेट मिळाली आहे. निखिल सारंग बॅक टू दी डग आउट. पहिला धक्का लागतोय स्काय रायडर मॅच टाइम स्पोर्ट्स भटवाडी घाटकोपर टीमला बॉक्स आउटच्या स्वरूपात. पहिली विकेट. नवीन बॅटर येईल मैदानाच्या आतमध्ये. चला लवकर बॅटर पाठवायचे आहेत आणि बॅटिंगसाठी रोशन आले आहेत. रोशन डांगे स्काय रायडर भटवाडी घाटकोपर संघाकडून मात्र मैदानावर दाखल झालाय. निखिलची विकेट आली आहे. ब्रेक थ्रू मिळवून दिलाय तिकडे मोहीनने आपल्या संघासाठी. धावसंख्या 22 वर आता स्थिरावलेली आपल्याला बघायला मिळते. तिसरी ओव्हर सध्या आणि त्याच्यातला शेवटचा एक चेंडू शिल्लक राहिला आहे. मंगेश नारकर मित्रमंडळाचं हे दिमागदार आयोजन आपण बघत आहात. या स्पर्धेला विशेष पाठिंबा राहिलाय नेहमी तो अमेय अरुण घोले साहेबांचा. शिवसेना कार्यसम्राट, नगरसेवक, युवासेना सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य. ओव्हरची समाप्ती या सिंगल सोबत झाली आहे. 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांखेरीज 23 धावा जमवण्यामध्ये यशस्वी राहिला स्काय रायडर भटवाडी घाटकोपरचा संघ अर्थात मॅच टाइम स्पोर्ट्स 23 विथ द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर थर्ड ओव्हर. ईशान आलेत पुन्हा एकदा. आणखीन एक रत्नागिरीचे गोलंदाज रोशन डांगेसाठी. ओव्हर नंबर या वेळेला 4 असेल. वैयक्तिक रोशन डांगे समोर मात्र दुसरं षटक हाताळेल ईशान. वेगवान चेंडू होता, कव्हरला मात्र ड्राईव्ह केलंय चेंडूला. फिल्डर आहेच आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर. उद्याचाही दिवस या स्पर्धेचा खूप महत्वाचा दिवस असणार आहे. सुपर 8चा राऊंड होईल, सेमीफायनलच्या मॅचेस होतील, फायनलकडे आपण वळणार आहेत, क्वार्टर फायनल सुद्धा होणार आहे. उद्याचाही शेड्यूल बऱ्यापैकी मात्र प्रेक्षकांच्या आवडीचा असणार आहे, कारण एकापेक्षा एक जे वरचढ संघ आहेत, जे क्वालिफाय झाले आहेत पहिल्या राऊंड मधून, त्यांच्या मॅचेस उद्या होणार आहेत. त्यामुळे बेस्ट वर्सेस बेस्ट असा दिवस असणार आहे उद्याचा. महिलांची फायनल आणि या वेळेला चुकीचा फटका या ठिकाणी खेळलाय फैजानने आणि नक्कीच या धनुष्यबाणाला सलामी दिली जाते. संदीपजी कवळे यांच्या बॅनरवरून मात्र हा बॉल बाहेर गेलाय. बॉक्स आउट होतोय फैजान. तर आपण चर्चा करत होतो स्पर्धेच्या आयोजनाची. तर प्रत्येकाला काही ना काही काम वाटून दिलं गेलंय. आम्हाला कॉमेंट्रीचं काम दिलंय, युट्यूबचं काम दिलंय, कोणाला स्टेज सांभाळायचं काम दिलंय, कोणाला जेवणाची व्यवस्था पाहायचं काम दिलंय. प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी मात्र आपापली जबाबदारी पार पाडतंय आणि खऱ्या अर्थाने मेहनत आहे. त्यामुळेच ही स्पर्धा गेली 15 वर्षे यशस्वीरित्या आयोजित केली जाऊ शकली आहे. मंगेश नारकर मित्रमंडळ एक मोठा मित्रपरिवार आणि या मित्रपरिवाराच्या माध्यमातून मात्र आपण जर पाहिलं तर या अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वाचा विश्वचषक सुद्धा आपण म्हटलं तरी वावगं नाही ठरणार, अशी ही स्पर्धा मात्र दरवर्षी आयोजित केली जाते. कार्यसम्राट, शिवसेना, नगरसेवक, युवासेना सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य, अमेय अरुण घोले साहेबांची संकल्पना
त्यांचा खूप चांगला पाठिंबा आणि हे सर्व क्रिकेटचे चाहते खऱ्या अर्थाने या स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जातात. नेहमी प्रेक्षकांची मात्र हजारोंच्या संख्येनं गर्दी अगदी डे वन पासून आपण जर पाहिलं तर स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी इतकी गर्दी आम्हाला पाहायला मिळाली होती की असं वाटलं होतं की हा फायनल डे आहे. सध्या बॉल मात्र आपण जर झालेले पाहिले तर 4 आणि स्कोर जर पाहिलं तर स्कोर कार्ड वरती 26 धावा आहेत. पुढचा बॉल रोशन डांगेसाठी. या वेळेला मात्र पुन्हा एकदा फटका हवेत होता परंतु डीप पॉइंटला फिल्डर एक टप्पा बॉलला मात्र गॅदर केलं, थ्रो केला तोपर्यंत आणखीन एका सिंगलची भर पडली आहे. स्ट्राईकवर सध्या महेश. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न होता महेशचा. एक सिंगल तिकडे मात्र घेऊ जाटली आहे आणि एकेरी धावेसोबत संघाच्या धावसंख्येच्या आकड्यात बदल घडतोय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या झाली आहे 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटची ओव्हर अजूनही बाकी आहे. 5 षटकांचे सामने आहेत. पॉवर प्लेचं षटक असणार आहे. संदीपजी गवळे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी अतिशय मेहनत घेऊन ही स्पर्धा यशस्वी करण्याच्या मार्गावरती आहेत. कोणी स्कोरिंगचं काम पाहत आहे, कोण मैदानाची परिस्थिती बघतंय. सकाळी आल्यावर मैदानावर रोलर फिरवून झाल्यानंतर स्टंप काढणं. प्रत्येकाला वेगवेगळी जबाबदारी दिली गेलेली आहे या मंत्रिमंडळात, या मित्रमंडळात. अनेक मान्यवरांची मांदियाळी सुद्धा इथे उपस्थित राहिली आहे. स्वतः अमेय घोले साहेब असतील, सन्माननीय कोमलताई असतील, अरुण घोले साहेब असतील, अमय साहेबांच्या मातोश्री सुद्धा इथे उपस्थित राहिल्या होत्या, चित्राताई होत्या. त्याचबरोबर स्थानिक शिवसेना महिला शाखा प्रमुख पार्वतीताई या ठिकाणी उपस्थित राहिल्या होत्या. सन्माननीय कार्यसम्राट वाळा विधानसभेचे दमदार आमदार अर्थात विक्रमादित्य आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे, सलग 9 पर्व म्हणजे जवळपास 45 वर्ष म्हणून या वडाळा विधानसभेचं आमदार म्हणून नेतृत्व ज्यांनी केलं असे आपल्या सर्वांचे लाडके आमदार सन्माननीय कालिदास साहेब कोळंबकर, त्यांचा सुद्धा खूप चांगला पाठिंबा या स्पर्धेला. त्याचबरोबर खासदार श्रीकांत शिंदे साहेब, खासदार राहुलजी शेवाळे साहेब, महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि सध्या ज्या नावाची मात्र संपूर्ण जगभरात चर्चा असे सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडते आहे. अखंड हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने ही स्पर्धा पार पडते आहे. सोडून दिलाय हा बॉल, वाईट बॉलचा इशारा आलाय. बॉलिंगसाठी मात्र सध्या आपण बघितलं तर राहुल आलाय. बऱ्यापैकी गोलंदाज जे आहेत ते वामिका स्टार पालघर संघाकडून आलेले रत्नागिरीचे गोलंदाज आहेत. आणखीन एक वाईट बॉल येताना आपल्याला बघायला मिळतोय. एक्स्ट्रा रनवर कंट्रोल ठेवावं लागेल. आतापर्यंत तरी धावफलक कंट्रोलमध्ये होतं परंतु या एक्स्ट्रा रनमुळे आता धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 धावांवर. हा खोपोलीचा गोलंदाज आपण बघतोय, गोलंदाजीसाठी आलाय राहुल. एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रातून खेळाडू इथे आलेत. कोणी कसाऱ्यावरून आलाय, कोणी खोपोलीवरून आलाय, कोणी कल्याण, कोणी डोंबिवली, कोणी दिवा, कोणी बदलापूर. हार्बर लाईन वरून सुद्धा काही संघ आले होते, जिथे आपण नवी मुंबई सत्यविनायक कामोठे म्हणा, पनवेलचा संघ आपण पाहिला, रायगड बॉयज त्यांनी सुद्धा चांगला खेळ या मैदानावरती सादर केला. चेंबूरची टीम आहे रॉयल चेंबूर, त्याचबरोबर मुक्तादेवी पॅकर्स, चुनाभट्टी कुर्ल्याचे सर्व खेळाडू एका बाजूला होते. घाटकोपरचे खेळाडू आहेत, कांजूरमार्गचे खेळाडू आहेत, विक्रोळीचे खेळाडू आहेत. स्कोर जर आपण पाहिलं तर 33 धावा. कोणी रत्नागिरीवरून आलंय, कोण चिपळूणवरून आलंय, कोण सिंधुदुर्गातून आलंय. परफेक्ट यॉर्कर या वेळेला. पुन्हा एकदा मात्र एक वेगळी बॉलिंग शैली आपल्याला नेहमी बघायला मिळाली अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये. प्रत्येक बॉलरची एक वेगळी स्टाईल आहे बॉलिंग करण्याची.
कोणी सायडा ऍक्शन टाकतंय, कोणी अंबरनाथ शैलीने बॉलिंग करतंय. कल्याणच्या पुढे आपण गेलो की तिकडे अंडरआर्म बॉक्स क्रिकेट एका वेगळ्या उंचीवरती खेळलं जातं, एका वेगळ्या लेवलचं खेळलं जातं. आणि तिकडे अशा बॉलिंग स्टाईल खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात. हा खोपोलीचा गोलंदाज, त्याच्याकडून सुद्धा जबरदस्त ऍक्शन बघायला मिळते. आतापर्यंत जवळपास 4 वाईट बॉल त्याने हाताळले. कारण मुंबईचं क्रिकेट त्याच्यासाठी नवीन आहे, खेळपट्टी नवीन आहे, मैदान नवीन आहे, स्पर्धा नवीन आहे, नियम वेगळे आहेत, अटी वेगळे आहेत. प्रत्येकाला खेळणं इथे सोपं नाहीये. 35 धावा. काल रात्री काय मॅच रंगली अगदी 3 वाजेपर्यंत. RM रेनबो आणि मंगलमूर्ती वडाळा यांच्यामध्ये एक धमाकेदार सामना होता. खोलात टाकलेला बॉल या वेळेला पुन्हा एकदा सिंगल घेतली जाईल. धावा झाल्या 36. शेवटचा बॉल बाकी आहे. 5वी ओव्हर, लास्ट ओव्हर आणि लास्ट बॉल. आणखीन एक चांगला यॉर्कर बॉल पाहायला मिळतोय. पाठीमागे गेला बॉल जरूर, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न चोरट्या धावेच्या प्रयत्नामध्ये आहेत आणि रनआउटची मागणी केली जाते. टीव्ही अंपायर कडे जातील पंच. किती धावा येणार आहेत या बॉलवर, 1 की 2, रनआउट आहे की नाही हे आता मात्र पडताळलं जाईल. प्रोलिंग स्पोर्ट्स वरती या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण बघू शकता आणि त्याच्या माध्यमातून मात्र आमचे तिसरे पंच या ठिकाणी टीव्ही अंपायर म्हणून नक्कीच काम करून त्या ठिकाणी ऑनफिल्ड पंचांना योग्य तो निर्णय कळवतील. उदय सर त्या ठिकाणी आहेत. आणि बॅटर आउट. बॅटर आउट घोषित केलाय, त्यामुळे शेवटच्या बॉलवर मिळेल 1च रन आणि एकेरी धावेसोबत धावसंख्या झाली आहे 37 धावा. जे काल आपण 4 वेळेला पाहिलं. काल संध्याकाळच्या सत्रात ज्या वेळेला खुल्या गटाची स्पर्धा चालू झाली, तिन्हीच्या तिन्ही मॅच मध्ये 38 धावांचं टार्गेट होतं आणि आज या मॅच दरम्यान सुद्धा 38 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. पहिल्या मॅच मध्ये आपण जसं बघितलं हायेस्ट स्कोर बनला 63 धावा. आज मुक्तादेवी पॅकरने पहिल्यांदा या ठिकाणी 60+ स्कोर बनवून दाखवला आणि या मॅच मध्ये आता 38 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. तो मात्र वामिका स्टार पालघर टीमला. चला नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत. यानंतर नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. प्लीज दोन्ही टीमने लवकरात लवकर टॉस साठी यायचंय. नेक्स्ट मॅच या ठिकाणी खेळवली जाईल शिवम बॉईज आणि रॉयल स्ट्रायकर्स. शिवम बॉईज आणि रॉयल स्ट्रायकर्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण जर आलेले असाल लगेच स्टेजवर या. इनिंग ब्रेक मध्ये हा टॉस लगेच करून सामन्याला सुरुवात होणार आहे. शिवम बॉईज आणि रॉयल स्ट्रायकर्स. अडतीस धावांचं टार्गेट आहे. शिवम बॉईज आणि रॉयल स्ट्रायकर यांच्यामध्ये यापुढील सामना असणार आहे. वाय चषकाचं आयोजन आपण बघत आहात मंगेश नारकर मित्रमंडळाच्या माध्यमातून आणि कार्यसम्राट शिवसेना नगरसेवक युवासेना सरचिटणीस महाराष्ट्र राज्य सन्माननीय अमय अरुण घोले साहेबांच्या नेतृत्वाखाली मात्र या स्पर्धेचं दर्जेदार असं आयोजन गेली 15 वर्ष पार पडतंय. सुधांशू स्पोर्ट्स असेल, प्रोलिंग स्पोर्ट्स असेल, कोलिको एंटरप्राइजेस, आमच्या करण डेकोरेटर्सचे आमचे भाई, त्याचबरोबर गेट्सबीचे विशाल ठाकूर, सर्वांचं खूप चांगलं सहकार्य राहिले दरवर्षीप्रमाणे. याही वर्षी संदीपजी कवळे असतील. हॅलो, थँक्यू. रॉयल स्ट्रायकर्स अंबरनाथ आणि एका साईडला शिवम बॉईज कांदिवली. जबरदस्त मॅच आहे. साखळी फेरीतील शेवटची मॅच म्हणजे 32 संघांमधली. वाय आणि एका साईडला कट्टा आहे. शिवम बॉईज कांदिवली आणि त्यांच्या विरुद्ध स्ट्रायकर रॉयल स्ट्रायकर वाय कट्टा. शिवम बॉईज टॉस जिंकलाय. कांदिवली परिसरात देखील खूप चांगलं क्रिकेट सर्कल सी बाउंड्री खेळलं जातं. निर्णय काय असेल? आम्ही पहिला गोलंदाजी करणार. आणि कशा प्रकारे वायकट्टा बघता दरवर्षी शिवम बॉईज इकडे खेळत असते. मुंबईत देखील खूप चांगला परफॉर्मन्स राहिलाय. ही टुर्नामेंट माझ्या मतेने बेस्ट वर्सेस बेस्ट आहे, तर आम्ही पण ट्राय करू की बेस्ट आपला देऊ आणि जिंकायचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. धन्यवाद. आपल्यासोबत रॉयल स्ट्रायकर आहे अंबरनाथ. मग अंबरनाथला गेले कित्येक वर्षाचा परंपरा राहिलेला गेल्या. पॅन्थर अंबरनाथ, त्यानंतर तिकडून बाबू, ताऊ, काळू, चिकू, साई सारखे खेळाडू तिकडून पाहिले गेले. भूषण, नामवंत खेळाडू अंबरनाथ मधून पाहिले गेले. कशा प्रकारे तयारी आहे रॉयल स्ट्रायकर्स अंबरनाथ टीमची?
खूप वेळ झाले आपण वायकट्टा खेळतोय, पण आता बेसिकली खूप एक्सपिरियन्स पण आलेले प्लेयर्स जे आहे ऑलरेडी त्यांना, तर त्याच्या हिशोबाने आम्ही जे लेगेसी आहे ते कंटिन्यू करू आता. खूप साऱ्या शुभेच्छा असणारे दोन्ही टीम्सला. शिवम बॉईज कांदिवली आणि रॉयल स्ट्रायकर्स अंबरनाथ. एक जबरदस्त मॅच आहे, परंतु दुसऱ्या डावाचा आपण आनंद घेत आहोत. धन्यवाद, थँक्यू. करण ठाकूर आले बॅटिंगसाठी आणि त्यांच्या समवेत प्रिन्स आले आहेत. वामिका स्टार पालघर संघाचं बॅटिंग युनिटचं नेतृत्व करण्यासाठी 38 धावांचा पाठलाग आणि बॉलिंग मार्कवरती मात्र पहिलं षटक घेऊन देवा सज्ज. देवाचा पहिला चेंडू या वेळेला वेगवान होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून कळवला गेलाय. मोठं लक्ष नाहीये, पण क्रिकेटच्या पटलावरती आपण जसं म्हणतो की कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. व्हाईट बॉलने सुरुवात, 38 धावांच्या पाठलागाला. करण ठाकूरचा हा जबरदस्त स्ट्रोक, आक्रमण केलंय, हल्ला चढवलाय या वेळेला देवाच्या दुसऱ्या बॉलवर. व्हाईट बॉल नंतर हा चौकार. करणच्या नावातच सर्व काही दडलेलं आहे. करणचं नावाचं विश्लेषण आपण जर पाहिलं तर कर रन, आणि काय फटका खेळलाय. हा फटका पाहिल्यानंतर मात्र कोणी म्हणेल की ये हात मुझे दे दे ठाकूर. काय फटकेबाजी, सुरुवातच धमाका आहे. आणि हा आणखीन एक व्हाईट बॉल. गोलंदाजाच्या मानसिक संतुलन बिघडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण ठाकूरने चौकारासोबत केलाय. एकंदरीत हा षटकार आला होता आणि या वेळेला मात्र पडद्याला लागून बॉल आतमध्ये येतोय. एकच धाव घेऊन समाधानी राहावं लागेल करणला. सोबत मात्र प्रिन्स आलाय. प्रिन्सला आता मात्र नावाप्रमाणेच कामगिरी करावी लागणार आहे. या वेळेला सरळ बॅटने फटका सजवला, कॉलिंग मध्ये गडबड झाली आणि रनआउटची संधी. आणि या ठिकाणी मात्र आउट कोण होत आहे हे आपल्याला पाहायचं आहे. पंचांचा निर्णय मात्र येणं बाकी आहे. कोण आउट झालंय सर, प्रिन्स की करण? रिव्ह्यू मागितला गेलाय, चेक करावं लागेल या ठिकाणी कोण बाद झालंय. करण ठाकूर आउट झालाय की प्रिन्स आउट झालाय? चोरट्या धावेच्या प्रयत्नामध्ये होते, कॉलिंग मध्ये थोडीशी गडबड झाली त्यावेळेला. रनआउटच्या स्वरूपात मात्र अपील केली गेली आहे. आता विकेट कोणाची येते, प्रिन्स की करण? करण की प्रिन्स? आणि करण ठाकूर बाद. एक चौकार ठोकला, परंतु या वेळेला गडबड झाली कॉलिंग मध्ये आणि करण ठाकूर बाद. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. एक चौकार, एक सिंगल, एक रनआउट, त्यामध्ये 2 वाईट बॉल हाताळलेत. स्कोर जर आपण पाहिलं तर 7 धावा आणि करण ठाकूर एक मोठी विकेट आली आहे. वामिका स्टार पालघर पहिला धक्का लागतोय. 38 धावांचं लक्ष आहे, विकेट वाचवून क्रिकेट खेळावं लागणार आहे. ईशान आलेत बॅटिंगला. बॉलिंग मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती ईशानने. 2 षटकं त्यांनी हाताळली होती. 2 षटकात एकंदरीत 14 धावा त्यांनी खर्च केल्या आणि 1 विकेट आहे त्यांच्या नावावर. बघूया आता बॅटिंग मध्ये काय कामगिरी करतोय ईशान आपल्या टीमसाठी. पालघर आणि रत्नागिरीचे खेळाडू मिक्स आहेत. दुसऱ्या बाजूला मात्र आपण जर पाहिलं तर घाटकोपरचा संघ स्काय रायडर्स, मॅच टाइम स्पोर्ट्स भटवाडी घाटकोपर. बरेच खेळाडू दिले तसं बघायला गेलं तर घाटकोपर, कांजूरमार्ग, विक्रोळी. ओ हो हो हो, काय गती पाहायला मिळते देवाकडून. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान आहे या खेळाडूची. छोटा पॅकेट बडा धमाका, पॉकेट साइज डायनामाइट, रॉकेट होता हा.
आणि या वेळेला सुद्धा भन्नाट वेग पाहायला मिळतोय देवाकडून. मित्रांनो, जरा देवाची बॉलिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये देवाच्या बॉलिंगसाठी. रन कमी बनले त्यावेळेला मला वाटतं घाटकोपरच्या टीमने तेच गाणं गायलं असेल की आता तरी देवा मला पावशील का, आणि देवा त्यांना पावतोय. चांगली बॉलिंग करतोय देवा. अडतीस धावांचा पाठलाग करायचा आहे 5 षटकांच्या सामन्यादरम्यान. मोठा स्कोर नाही बनवता आलाय, परंतु देवा मात्र चांगली बॉलिंग करून सुरुवात करून देतोय आपल्या टीमला. प्रिन्स एट स्ट्राईकवर, प्रिन्स ऑफ पालघर, आणि या वेळेला प्रिन्स ऑफ पालघरच्या बॅटमधून एक धुवाधार फटका लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. कडक कडकडीत प्रहार, बॉल सीमा पार, चौकार. पहिल्या षटकाचा खेळ आणि या ठिकाणी पहिल्या षटकाखेरीस 1 गडी बाद 11 धावा वामिका स्टार पालघर संघाच्या खात्यामध्ये. बॅटिंगसाठी ईशान आले होते. एका बाजूने प्रिन्स ऑफ पालघर आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये त्याने चौकार ठोकलाय. करण ठाकूर आउट होऊन माघारी परतलाय. लक्ष मोठं नाहीये. देवाने चांगली सुरुवातीला गोलंदाजी केली, परंतु शेवटच्या बॉलवर प्रिन्सने चौकार ठोकला आणि बॉलिंगसाठी आता मात्र अजयला पाचारण केलं जात आहे. अजय मांजे, अजय मांझे आणि त्याच्या समोर मात्र बॅटिंग करण्यासाठी आता पुन्हा एकदा प्रिन्स, माफ करा, ईशान. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल केला आहे अजय मांझेच्या गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू वेगवान कव्हर्सला खेळलाय. ईशानच्या बॅटमधून एक सिंगल घेतली जाते. यानंतर शिवम बॉईज आणि त्यांच्या विरोधात रॉयल स्ट्रायकरची मॅच असणार आहे. ओहो, या वेळेला मात्र असं वाटतंय की अंडरआर्म बॉक्स कमी आणि बेसबॉल जास्त खेळलं जात आहे. इतक्या वेगाने बॉल टाकला जातोय जसं बेसबॉल मध्ये बॉल हाताळला जातो. काय वेग बघायला मिळतो या सर्व गोलंदाजांकडून. खांद्याचा एक योग्य वापर तिकडे केला जातोय. पॉवर जनरेट होते प्रत्येक बॉलवर. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आलाय. कॅच पकडली जरूर गेली आहे, परंतु फलंदाज सुरक्षित असेल कारण हा नो बॉल आहे. 1 रन मिळेल. धावसंख्या हळूहळू आता पुढे सरकते. 14. फिल्डिंग मध्ये वारंवार बदल केले जात आहेत. एकच बॉल झालेला आतापर्यंत. फुलटॉस चेंडू होता. यावेळेला पॉइंटला फिल्डर आहे. चोरट्या धावीच्या प्रयत्नामध्ये अपील केली आहे आणि पंचांनी आपल्या अपीलला या मान्यता दिली आहे. आणखीन एक फलंदाज प्रिन्स या वेळेला बॅक टू दी डगआउट. सलामीची जोडी आता पूर्णतः तुटली गेली आहे. 4 धावा बनवून मात्र या ठिकाणी प्रिन्स बॅक टू दी डगआउट जाताना आपल्याला बघायला मिळतोय. दुसरा धक्का वामिका स्टार पालघर टीमला. एक दर्जेदार क्रिकेट, लो स्कोरिंग मॅच ही गोलंदाजीच्या आणि एक चांगल्या क्षेत्ररक्षणाच्या जीवावरही जिंकली जाऊ शकते. याचा हा उत्तम प्रयत्न या ठिकाणी सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतोय स्काय रायडर्स मॅच टाइम स्पोर्ट्स भटवाडी घाटकोपर या संघाकडून. दोन बॉल पूर्ण होत आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या प्रगतीपथावर आहे. धावसंख्या 14 वर. पुढचा बॉल बॉलिंग मार्क वरती अजय. बॅटिंग साठी मात्र नवीन बॅटर कीर्तस, आणि कीर्तसचा हा बॉल या वेळेला मात्र डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न केला गेला आहे. कीर्तस आता नुकताच मैदानामध्ये आलाय.
त्याच्यासोबत मात्र बॅटिंगसाठी आपण दुसऱ्या बाजूने ईशानला बघतोय. 3 बॉल पूर्ण, 3 बॉल बाकी. ओहो, आणखीन एक वेगवान बॉल, अगदी गोळीच्या वेगाने, रॉकेटच्या वेगाने गेलाय हा बॉल. ईशान बीट होत आहेत आणि पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू या वेळेला अजय मांजे, पण या वेळेला मात्र 1 रन घेतली जाईल. 5 बॉल हाताळलेत, आता 1 चेंडू फक्त शिल्लक राहिला या ओव्हर मधला. धावसंख्या झाली आहे 16 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. शेवटच्या बॉलचा खेळ बाकी आहे. यानंतर अजून 3 षटक, म्हणजे एकंदरीत 19 बॉलचा खेळ आहे. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजून 22 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही बाजूला समान संधी देणारा सामना. इथे मात्र कीर्तसला थांबवून धरलं जात आहे, अडवून धरलं जात आहे. डॉट बॉलने सांगता होईल दुसऱ्या षटकाची. अजय मांजेचे मात्र या ठिकाणी एक चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं. फक्त 5 धावा खर्च केल्या. रनआउटच्या स्वरूपातली एक विकेट या ओव्हरमध्ये आली आहे आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे 16 धावा. आता 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूंमध्ये 22 बनवायचे आहेत. आणि बॉलिंगसाठी मात्र हितेश पाटीलला पाचारण केलं जाते बॉलिंग मार्कवर. मॅन फ्रॉम वज्रेश्वरी. बऱ्याच लांबून हा खेळाडू आलाय व पालघरचे खेळाडू तिकडे आपल्याला बघायला मिळत आहेत. रत्नागिरीचे खेळाडू आपल्याला बघायला मिळत आहेत. अगदी दूरवरून आलेल्या खेळाडूंचा खेळ या ठिकाणी आज आपल्या मुंबईकरांना बघायला मिळतोय. या वडाळ्यातल्या क्रिकेट चाहत्यांना बघायला मिळतोय. महिलांचाही खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला. कालच्या सत्रामध्ये, परवाच्या सत्रामध्ये 2 संघ जे आहेत महिलांचे क्वालिफाय झालेत मेगा फायनलसाठी, यशवीर आणि ओमकार मालाड. आणि यशवीर आणि ओमकार मालाडचं नाव आपण घेतलं, पण खुल्या गटाचा खेळ अजून बराच बाकी आहे. मला वाटतं हा शेवटचा हाफ आहे या खुल्या गटाचा. यानंतर ओव्हर 40चे गट असतील, मग सुपर 8 म्हणजे क्वार्टर फायनलचे राऊंड्स, सेमी फायनलचा राऊंड आणि मेगा फायनल, ज्याची आपण सर्वच जण आतुरतेनं वाट पाहतोय. उद्याचा दिवस, अंतिम फायनल दिवस जो उद्याचा असेल, खूप महत्वाचा आहे. पुन्हा एकदा वाईट बॉल. पहिला बॉल ज्या पद्धतीने हाताळला त्यानंतर मात्र थोडंसं दिशाहीन गोलंदाजीचं प्रदर्शन होत आहे हितेश पाटील कडून. यावेळेला सरळ बॅटने फटका लॉंग ऑनच्या दिशेला, डायरेक्ट हिट. आता हा डायरेक्ट हिटचा निर्णय जो आहे तो टीव्ही अंपायर कडे आलाय. आता हे पाहूया की हा लाल हिट आहे की काला हिट आहे. चांगला निशाणा साधलाय तिकडे लॉंग ऑनच्या फिल्डरने. टीव्ही अंपायर कडून पडताळणी केली जाते. आज प्रोलिंग स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा विपुलजी पंडुलकर सुद्धा या ठिकाणी आमच्या समवेत टेक्निकल रूम मध्ये उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा गेले 2-3 वर्ष झाले प्रोलिंग स्पोर्ट्स खूप चांगलं काम करतं या वाय चषकासाठी. प्रोलिंग स्पोर्ट्सची टीम थेट ओमान पर्यंत पोहोचली. तिकडे जाऊन सुद्धा प्रोलिंग स्पोर्ट्सने काम केलंय. दुबई, दोहा, कतर, आखाती देशांमध्ये खूप चांगलं काम करते प्रोलिंग स्पोर्ट्सची टीम. आणि बॅटर आउट, फलंदाज बाद घोषित केला गेलाय. रनआउटचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी होतोय. आणखीन एक बॅटर होतोय रनआउट, म्हणजे तिन्हीच्या तिन्ही बॅटर रनआउट झालेत आतापर्यंत. ईशान आउट होऊन माघारी परतलाय. 5-4-3 म्हणजे करण 5 धावांवर, त्याचबरोबर प्रिन्स 4 धावांवर आणि ईशान 3 धावांवर, असे तिन्ही फलंदाज रनआउट झालेत. आता बॅटिंगसाठी मात्र नवीन बॅटर आलाय, साखिर मुल्ला.
साकीर मुल्ला आलेत बॅटिंगसाठी. पुढचा बॉल हितेश पाटील, वाईड बॉल, एक्स्ट्रा रन्सचा इशारा पंचांकडून कळवला जातोय. खूप सारे एक्स्ट्रा रन्स दिलेत या ठिकाणी हितेश पाटीलने. आणि स्ट्राईकवर सध्या कीर्तस आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला साकीर मुल्ला. साकीर तारापूरचा खेळाडू आहे. बघा कुठून कुठून खेळाडू आलेत. अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आज खेळाडू वाय चषक खेळण्यासाठी इथपर्यंत आले आहेत. साकीर मुल्ला नॉन स्ट्रायकिंग एंडला असलेला बॅटर जो आहे तो तारापूरचा खेळाडू आहे. गेल्या वर्षी क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये 1 बॉल 4 धावांची गरज असताना मात्र साकीरने आपल्या टीमला मॅच जिंकवून दिली होती वामिका स्टार पालघरसाठी खेळत असताना. आणि गेल्या वर्षी वामिका स्टार पालघरचा परफॉर्मन्स खूप जबरदस्त राहिला. पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये खेळणारी टीम होती आणि पहिल्याच पर्वामध्ये वामिका स्टारने आपलं नाव लौकिक केलं होतं या स्पर्धेमध्ये. सर्व प्रेक्षकांची मनं त्यांनी जिंकली होती आणि यावेळेला कीर्तसच्या बॅटमधून मात्र पाहायला मिळतोय एक धमाकेदार चौकार. धावा झाले 24, अजून 14 धावा बनवायचे आहेत. बॉल शिल्लक राहिले ते मात्र 14, म्हणजे रन बॉल इक्वेशन. 14 चेंडू आणि 14 धावांची गरज. "14 balls to go and 14 balls to win. 14 runs to win." कीर्तसने खेळलाय फटका आणि गोलंदाजाला लागेल झटका. हितेश पाटीलच्या गोलंदाजीवरती मात्र आक्रमण आणि आक्रमण केलं जात आहे. बॅक टू बॅक चौकार येत आहेत. 28 धावा. आता फक्त 10 धावांची आवश्यकता आहे. हितेश पाटील मात्र महागडा ठरलाय. पण या वेळेला मात्र वेग चांगला, लाईन लेंथ कंट्रोल आणि डॉट बॉलने मात्र या ओव्हरची समाप्ती. 12 धावांची ही ओव्हर आली आहे आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर झाला 28 धावा आणि जिंकण्यासाठी आता 12 चेंडूंमध्ये अजून 10 धावांची गरज आहे. एका बाजूला वामिका स्टार पालघर आणि दुसऱ्या बाजूला स्काय रायडर्स मॅच टाइम स्पोर्ट्स भटवाडी घाटकोपर. यानंतर शिवम बॉईज आणि रॉयल स्ट्रायकर्स मध्ये मॅच असेल. आणि त्यानंतर मात्र ओव्हर 40 गटाला म्हणजे लेजंड खेळाडूंच्या खेळाला सुद्धा आपण सुरुवात करणार आहोत. प्रेक्षकांना सुद्धा आग्रहाचं निमंत्रण आहे. यानंतर मात्र लेजंड प्लेअरचा दिग्गज खेळाडूंचा खेळ आपल्याला बघायला मिळणार आहे. सिनियर प्लेयर्स असणार आहेत. आपला अनुभव त्या ठिकाणी मात्र मैदानावरती पुन्हा एकदा दाखवण्याची संधी त्या ठिकाणी दिली गेली आहे स्पर्धेच्या मागील काही पर्वांमधून. बॉलिंगसाठी देवा आलेत. पहिली ओव्हर चांगली हाताळली होती देवाने, फक्त 11 रन दिले. शेवटचा बॉल थोडासा खराब हाताळला, चौकार आला होता. त्या व्यतिरिक्त रनआउटच्या स्वरूपात एक विकेट त्याच्या ओव्हरमध्ये. आणि देवाच्या हातामध्ये ही ओव्हर सोपवली आहे. ही मूर्ती लहान आहे पण या खेळाडूची कीर्ती महान आहे. पॉकेट साइज रॉकेट आहे. आणखीन एक वेगवान बॉल. या खेळाडूला पाहिल्यानंतर कोण म्हणेल का की हा इतक्या वेगाने बॉल हाताळू शकतो. ते म्हटलं जातं ना की देखन में लगे छोट पर घाव करे गंभीर. असाच काहीसा खेळाडू आहे. यावेळेला मात्र चोरट्या धावेच्या प्रयत्नामध्ये थ्रो वेगळ्या ठिकाणी केला गेलाय, त्यामुळे 1 रन कंप्लीट होतीये. डॉट बॉलची गरज आहे, विकेटच्या शोधामध्ये आहे. एका बाजूला वामिका स्टार पालघर आणि दुसऱ्या बाजूला स्काय रायडर्स. मॅच टाइम भटवाडी घाटकोपर. वा, चांगली फिल्डिंग.
सत्यम. एक एक पण महत्वाची आहे. इम्पॉर्टंट मॅच आहे दोन्ही टीम साठी. आपल्या इंस्टाग्राम हँडलवरती वायकट्टाच्या आपण सर्व अपडेट्स घेऊ शकता. पुन्हा एकदा मनगटी फटका तिकडे खेळला गेलाय. आणि संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर सध्या धावफलकावरती झालेत 31 धावा. 7 रनची गरज आहे. खुल्या गटातील मागील काही पर्वांचे जे विजेते आहेत, सुरुवातीला 2011ला असल्फा आणि 2012ला असल्फा 2 वेळेला मात्र विजेता ठरली. 2013ला RM रेनबो, 2014ला ओमकार मालाड, 2015ला असल्फा पॅकर, त्यानंतर 2016ला जॉर्ज 11 कल्याण, 2017ला ब्लू स्टार विक्रोळी, 2018ला असल्फा पॅकर, 2019ला रॉयल चेंबूर, 2020ला असल्फा पॅकर, 2021 आणि 22ला पुन्हा रॉयल चेंबूर, त्यानंतर 2023 आणि 2024 सत्यविनायक कामोठे. 2025चा विजेता कोण, हा सर्वात मोठा प्रश्न आता या ठिकाणी उद्भवलाय. पंचांचा निर्णय व्हॅलिड बॉल आहे. डॉट बॉलने मात्र सांगता होईल. जबरदस्त बॉलिंग टाकली आहे मित्रांनो. फक्त 3 रनची ओव्हर दिली आहे देवाने. मित्रांनो, देवाच्या बॉलिंगसाठी पुन्हा जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अशा सिच्युएशन मध्ये मात्र अशी गोलंदाजी करणं सोपं नाहीये. प्रेशरला मात्र खूप चांगल्या पद्धतीने त्याने हँडल केलंय. आता 6 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय. स्कोर कार्ड वरती धावा झाल्यात 31 आणि 6 बॉल मध्ये 7 रनची गरज आहे. म्हणजे जिथे 12 बॉल 10 हवे होते तिथे मात्र देवाने कमबॅक करून दिले आपल्या टीमला. यानंतर मात्र पलटवार होऊ शकतो. स्काय रायडर्स, मॅच टाइम भटवाडी घाटकोपर संघ सुद्धा कमबॅक करू शकतो या मॅच मध्ये. पाच वेळेला असल्फा पॅकर, त्याचबरोबर RM रेनबो एकदा जिंकली आहे. ओमकार मलाडने एकदा स्पर्धेचा विजेतेपद पटकावलंय. त्याचबरोबर रॉयल चेंबूरने मात्र जवळपास 3 वेळेला स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. सत्यविनायक कामोठे 2 वेळेला मात्र स्पर्धेचे विजेते राहिले. ब्लू स्टार विक्रोळीने एकदा स्पर्धा जिंकली आहे. या पर्वात मात्र नवीन विजेता बघायला मिळेल का, हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे. महिला गटातून युवाने पहिल्यांदा 2 वेळेला मात्र स्पर्धा जिंकली. त्यानंतर मात्र जय भारतने आणि मागील पर्वामध्ये मात्र ओमकार मालाडने स्पर्धेचं पर्व जिंकलं होतं. यंदा महिलाच्या पर्वांमध्ये नवीन विजेता बघायला मिळेल का, हाही प्रश्न आहे. कारण ओमकार मालाडही आहे फायनलमध्ये, पण यशवीर एक नवीन टीम आली आहे जी फायनलला पोहोचली आहे यावर्षी महिला गटातून. ओव्हर 40चा गट अजूनही बाकी आहे. आणि यावेळेला पहिला चेंडू निर्धाव आलाय. बॉलिंगसाठी मात्र साहिल आलाय. शाकीर मुल्ला आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईकवर. मॅन फ्रॉम तारापूर. या वेळेला पॉइंटच्या दिशेला फटका खेळला गेलाय आणि गेल्या वर्षी एक विक्रम त्याने केलाय. 1 बॉल 4 ची गरज असताना वामिका स्टार पालघरला मात्र त्याने मॅच जिंकवून दिली आहे. तोच शाकीर मुल्ला आता मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्यासोबत मात्र दुसऱ्या बाजूने आपल्याला बॅटिंगसाठी कीर्तस पाहायला मिळतोय. 2 मध्ये 1 आली आहे. आता 4 मध्ये 6 बनवायचे आहेत. रितेश घरत या वेळेला बॅटची काढा घेतोय आणि काय मॅच रंगली आहे. 3 बॉल आणि 5 रन. काय बॉलिंग टाकली आहे देवाने. मॅच मध्ये कमबॅक करून दिलंय. या वेळेला टॅप केलाय आणि हा बॉल सीमा रेषा पार. चौकार.
गेल्या वर्षी सुद्धा 1 बॉल 4 रन ठोकून मात्र या ठिकाणी शाकीर मुल्लाने आपल्या टीमला जिंकवून दिलं होतं आणि त्या शाकीर मुल्लाच्या बॅटमधून या वेळेला आणखीन एक विजेच्या दिशेने जवळ नेणारा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. नेहमीच हा खेळाडू वामिका स्टार पालघर साठी तारणहार ठरलाय. 2 बॉल मध्ये 5 ची गरज होती, 3 बॉल मध्ये 5 ची गरज होती. चौथ्या चेंडूवरती चौकार ठोकला गेला. आता 2 बॉल मध्ये फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता आहे. 1 रन सुद्धा खूप कठीण आहे या मैदानावरती. कृतेश गरत आणि त्याच्यासोबत मात्र शाकीर मुल्ला. काय घडणार या 2 बॉल मध्ये? जर स्कोर लेवल झाला तर सुपर ओव्हर खेळावी लागणार आहे. आक्रमक फिल्डिंग सजवली गेली आहे. 1 रन अडवायचा आहे. एका बाजूला स्काय रायडर्स मॅच टाइम स्पोर्ट्स भटवाडी घाटकोपर आणि दुसऱ्या बाजूला वामिका स्टार पालघर. दोन प्लेयर कंपल्सरी सर्कलच्या बाहेर हवे आहेत. 1 रनची गरज. या वेळेला काय घडलंय? चोरट्या धावेच्या प्रयत्नात आणि ही धाव कंप्लीट झाली आहे का नाही हे पाहूया. थांबा थांबा थांबा, रिव्ह्यू मागितलाय. आणि हा डॉट बॉल असणार आहे. आता मॅच आली आहे 1 बॉल आणि 1 रन वरती. शेवटचा बॉल आणि 1 रनची आवश्यकता. जर मॅच बरोबरीत सुटली तर सुपर ओव्हर खेळावी लागणार आहे. स्काय रायडर्स 1 धाव वाचवलात तर या ठिकाणी सुपर ओव्हर खेळण्याची आणखीन एक संधी तुम्हाला मिळेल. पण 1 रन जर काढली गेली तर मग या मॅचचा विजेता ठरेल वामिका स्टार पालघर. 1 बॉल 1 रन. मित्रांनो, जरा शेवटच्या बॉल साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. बॉलिंग साठी सज्ज साहिल. स्ट्राइक वर शाकीर मुल्ला. आणि हा बॉल पंचांचा काय निर्णय? नो बॉल. पंचांकडून नो बॉलचा इशारा आलाय. पंचांकडून नो बॉलचा इशारा आलाय. बाहेरून कोणी मैदानात येऊ नका प्लीज. वामिका स्टार आणि अशा पद्धतीने वामिका स्टार पालघरने हा सामना जिंकलेला आहे. वेल डन, वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन वामिका स्टार पालघर. चला आता पुढील मॅच कडे आपण वळणार आहोत. शिवम बॉईज आणि रॉयल स्ट्रायकर, आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या.
शिवम बॉईज आणि रॉयल स्ट्रायकर. आणि नवीन मॅचला सुरुवात होत असताना मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाजात थोडासा आम्ही बदल करतोय. माझे सहकारी समालोचक मित्र सागर मोरे आपल्यासोबत जुळलेले असतील. धन्यवाद. आणि थँक्यू सो मच रोशनजी. जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. वामिका स्टार पालघर संघाने एक जबरदस्त खेळ केला. हार्डलक टीम, स्काय रायडर, मॅच टाइम, घाटकोपर, भटवाडी याही टीमने एक जबरदस्त खेळ केला. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो. नो डाऊट जबरदस्त बॅटिंग केली, टायमिंगला बॅटिंग केली आपल्या टीमसाठी. क्रितेश घरातला प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड दिला जातोय. पालघरचा एक जबरदस्त खेळाडू, ओरम क्रिकेट देखील खूप चांगलं खेळत असताना त्या परिसरातून क्रितेश घरात आपण यायचंय.